सोलापूर राज्यामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे, मात्र अंतर्गत नाराजी सुद्धा वाढते. काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत. कुठे नाशिकला झालं, सोलापूरमध्ये नाराजी आहे. थोडे दिवस नाराजी असते. मी त्या दिवशी नाशिकला सांगितलं की थोडे दिवस नाराजी असते कार्यकर्त्यामध्ये, किंवा मग माझं तिकीट जात आहे, त्याचं तिकीट जात आहे, माझ्या जवळच्या माणसाचं तिकीट कापलं जात आहे. पण निश्चित या ठिकाणी जे कर्तबगार आहेत म्हणजे कसं कोणाला कमी जास्त लेखणार नाही, पण आपल्यालाही कळतं, सर्वेक्षणातून कळतं. त्यामुळे मला असं वाटतं काही लोक घ्यावे लागतात. आणि आजकाल तर भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्या लोकांचा ओढा, कार्यकर्त्यांचा, विविध पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा खूप मोठा आहे. आपणही बघतायत, सगळ्यांना वाटतं की एक आशेचा किरण फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. दुसरं असेल महायुती असेल. कोणी काँग्रेसमध्ये जात आहे का? सुपाटीच राष्ट्रवादीतून काल काँग्रेसमध्ये गेले जगताप. पण उभाठात कोणी जात आहे? शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये कोणी जात आहे? काँग्रेस असं कुठेही दिसत नाही. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे, लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे, आणि म्हणून आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहेत. आज आपण बघितलंय, आज बाबाराजे देशमुख साहेब या ठिकाणी आले. ते एक मोठं नेतृत्व या भागातलं आहे, कर्तबगार नेते या ठिकाणी आहेत. आणि बघता बघता जे सगळे काँग्रेसचे बालेकिल्ले होते ते आता नेस्तनीभूत झालेले आहेत. आपण या नगरपालिकेच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये बघितलं असेल, म्हणजे 280-88 पैकी 50च्या आत सगळे गुंडाळले गेलेत महाविकास आघाडी. आपण बघतात या ठिकाणी. आणि म्हणून लोकांचा विश्वास असल्यामुळे, लोकांना पुढचं भविष्य या ठिकाणी या पक्षामध्ये दिसत असल्यामुळे, आणि विकासाची दिशा कोणाला आहे हे सुद्धा लोकांना माहिती आहे. आणि म्हणून आपल्या भागातली कामं कशी होतील यासाठी अनेक लोक, अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे हे भाजपमध्ये येत आहेत. सोलापूरमध्ये 2 देशमुख आमदार नाराज आहेत. स्पष्ट इशारा दिलाय की आमच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास आणि ज्या पक्षात जातील तिथं जाऊन प्रचार करू. मला वाटतं थोडा वेळ राग सगळीकडे असतो. तर काल आपण पुन्हा नाशिक ते बघितलं असेल. काल आम्ही सगळे पुन्हा बैठकीला मुंबईमध्ये होतो. काही दिवस राग असतो. मला वाटतं तो कालांतराने थोडा वेळ लागतो. तो निश्चित दोघे देशमुखांचा, म्हणजे आधी एकमेकाच्या विरोधात दोन्ही देशमुख रागा भरत होते, आता पक्षाच्या विरोधात दोन्ही मिळून त्या ठिकाणी रागा भरलेले आहेत. पण निश्चित त्याचे राग आम्ही कमी करू. मान्य मुख्यमंत्री त्या दोघांशी बोललेले आहेत. आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, अध्यक्ष बावनकुळे आहेत, तेही त्यांच्याशी बोललेले आहेत. मला वाटतं थोडा अवधी लागेल, पण असं कुठेही होणार नाही. ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत. असं कुठेही होणार नाही, मला अशी खात्री. त्यांना विश्वासात घेता निर्णय घेतला. निकाल लागला, बाबाराजांना उशीर झाला असं म्हणतात. त्याप्रमाणे नवलसिंह मोहिते पाटील इच्छुक होते यायला, बरोबर कुठे भाजप बरोबर, त्यांना घेतलं नाही, त्यांना कुठेतरी फटका बसला असं वाटतंय. ते मला आज तसं सांगता येणार नाही. पण आता खूप बदल आपण बघतायत या भागामध्ये झाला. पूर्वी बूथवर कार्यकर्ते मिळत होते, इतकी भीती, दादागिरी या लोकांची या ठिकाणी होती, हे प्रस्थापित नेत्यांची या ठिकाणी होती. पण आज आपण 10,000 मतांवर पोहोचलोय. जिथे 1000 मतं मिळत नव्हते तिथे आपण 10,000 मतांवर पोहोचलोय. मला वाटतं आता पुढे हळूहळू चित्र सगळं तुम्हाला बदललेलं दिसेल. आता घराणेशाही, सगळी ही दादागिरी ही आता कालांतराने बंद होईल. आदित्य ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाईलनं बोनेटवर उभारून भाषण करायला लागलेत महापालिकेत. काल संभाजीनगरमध्ये केलं, आज सकाळी नाशिकमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं ते बाळासाहेबांची स्टाईल वापरत आहेत. काय संधी द्यायचं? स्टाईल वापरून काही होत नाही. कर्तबगारी तशी पाहिजे, विचार आपले तसे पाहिजे. तुम्ही छोट्याशा सत्तेसाठी, त्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली आणि तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आम्हाला सोडून. म्हणजे युतीमध्ये आमच्या बरोबर निवडून आलात. काय जागे तुमच्याकडे फार नव्हत्या, 50-55 होत्या. आमच्या 105-7 जागा होत्या. आणि त्यावेळेला तुम्ही खुर्चीच्या हव्यासापायी, ते काय बाळासाहेबांचे विचार आहेत का? त्यांची स्टाईल काय मारता? त्यांच्या विचाराने चाला जरा तुम्ही. पण तुम्ही आता काँग्रेस, राष्ट्रवादी, आता आजकाल सगळं त्यांना आता सोयीचं राजकारण चाललेलं आहे. त्यामुळे आता त्यांना बुलेटवर उभं राहू द्या, का कुठे अजून घोड्यावर उभं राहू द्या, का कुठे मोठ्या माल ट्रकवर उभं राहू द्या, आता काही त्याचा उपयोग होणार नाही. राऊत म्हणतायत की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे. हो, मागे आमच्याकडे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे म्हणे. वाटतं आहे काय तुम्ही सांगा ना मला. हे तुम्ही सांगितलं पाहिजे मला. मी काय सांगू? मी सांगितलं की जे मुख्यमंत्री झाल्यावर घराच्या बाहेर पडलेले 2 वर्ष, कोरोनाच्या काळात लोक मरत असताना त्यांनी कधी ढुंकून पाहिलं ते घराच्या बाहेर. मी लॅपटॉपवर बघतोय, मी कॉम्प्युटरवर काम करतोय. मुख्यमंत्री असं असतं की 4 दिवस सुद्धा संजय पायरी चढत नाही मंत्रालयाची, सचिवालयाची, असं असतं का कुठे मुख्यमंत्री कोणी? मी पण 40 वर्ष झाले, मी पहिल्यांदाच बघतोय असं आहे. मुंबईतल्या 67 जागा धोक्यात आहेत असं म्हटलं. कुणाच्या? भाजप आणि महायुतीच्या. कशामुळे? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे
67 जागांवर परिणाम होईल असं बोलतो. आता 15 जानेवारीला किती वेळ आहे अजून? झालं ना आता घोडा मैदान समोर आहे, तर कोणाला कोणता धोका आहे कोणाचा धोका आहे ते त्या ठिकाणी कळेल. मुंबईत नुसतं हे बघा, आज मुंबई कुठे चालली आपण बघा. आज किती त्या ठिकाणी सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत, किती विजन मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहे, कशा गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. लोकांना माहित आहे यांच्या काळामध्ये काय झालं, जे काय करणार आहेत. त्यांच्याकडे 25-30 वर्ष झाले नगर महापालिकेची सत्ता होती, त्यांनी काय बोंब पाडली, त्यांनी काय केलं त्या ठिकाणी. आज बघा आज किती गतीने मुंबई पुढे चाललेली आहे. आणि म्हणून तुम्ही लोकांना तुम्ही एकत्र व्हा फेकत्र, हे तुमचा संधी साधूपणा आहे, हा तुमचा संधी साधूपणा आहे. त्यामुळे हा काही फरक लोक येतील, भाषणाला गर्दी करतील, दिसतील आपल्याला, पण मतदानामध्ये काही दिसत नाही ना. मुंबईमध्ये 100% भाजप येईल. मुंबईमध्ये 100% भाजपचा महापौर बसेल. 100%, 101%, 100% कशाला, ते काही सांगायला ज्योतिषाची गरज नाहीये. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. लोकांना माहिती आहे मुंबईचा विकास करायचा असेल, मुंबईला पुढे जायचं असेल, राज्याला, तर फक्त महायुती, विशेष म्हणजे भाजप. केंद्रामध्ये नरेंद्रजी आहेत, राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, त्यांचं विजन आपण बघतोय, त्याची दूरदृष्टी आपण बघतोय. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे सगळे निकाल येत आहेत ना. विधानसभेमध्ये एवढा 90% निकाल लागला. दोन्ही पवार राष्ट्रवादी एकत्रित येत होत्या. आता अजितदादांनी घड्याळ चिन्हाचा जास्त आग्रह धरल्यामुळे पवार साहेबांनी माघार घेतली असं म्हटलं जातं. असा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कुठे जावं कुठे राहावं, आमच्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.